नमस्कार सर्वांना। आज आहे गजानन महाराजांचा प्रगट दिन। त्यासाठी मी शिऱ्याचा प्रसाद बनवला आहे। अर्धा किलोच्या वर झालेला आहे प्रसाद। मी नैवेद्य दाखवला घरी आणि नंतर डब्यामध्ये घेऊन मंदिरामध्ये गेली। आमच्या अंबरनाथमध्ये खूप मोठं असं मंदिर आहे। तिथे त्या मंदिराचे ट्रस्टी जे आहेत, ट्रस्टी नाही म्हटलं जाणार, माझे सासरे तिथे सगळं बघतात। तिथलं खूप मोठं मंदिर आहे आणि दिवसभर इथे प्रगट दिनाच्या दिवशी अन्नदानाचा हा कार्यक्रम चालू असतो। इथे चलचित्र लावलेले होते बाहेर। इथे आम्ही गोजिरीचे फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि याच्यानंतर आम्ही आतमध्ये मंदिरामध्ये गेलो। आमचं दर्शन झाल्यानंतर दर्शन खूप छान झालं। आज मूर्ती पण खूप सुंदर दिसत होती गजानन महाराजांची। लाईन पण खूप मोठी आहे। खूप मोठी लाईन आहे। आमचे दर्शन झाल्यानंतर आम्ही व्हिडिओ काढले। लाईनमध्ये असताना व्हिडिओ नाही काढता येत आम्हाला, तसं पूर्ण लाईनमध्ये लागायचं काम नाही पडलं। दर्शन खूप सुंदर झालं। मूर्ती खूप सुंदर दिसते। आज तर शेगावला खूप गर्दी असते, पण अंबरनाथमध्ये पण पूर्ण अंबरनाथमधले भाविक या मंदिरामध्ये येतात। दिवसभर सकाळी 10 वाजल्यापासून भाविक चालू असतात, तर रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत हा अन्नदान चालू असतं। त्याच्यानंतर पण लोक येतात। पूर्ण दिवसभर अन्नदान हे पिठलं, भाकरी, मसाले भात आणि शिरा असा हा प्रसाद चालूच असतो। आणि त्या व्यतिरिक्त पाण्याची पण सोय सगळं म्हणजे हे मंदिराकडून असतं। आणि ज्यांना वाटतं असं अन्नदान करायचं ते पण आणून देतात, ते पण अन्नदान करतात। काही पैशांचं देतात,